आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 आहे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना 26 नोव्हेंबर 2023 म्हणजे राज्यघटना लिहून पूर्ण झाली हा दिवस, या अनुषंगानं सर्वांना शुभेच्छा देतो. आजचा दिवस खूप शुभ दिवस आहे. मित्रांनो, या 26 नोव्हेंबरचं महत्त्व काय आहे, संविधानाचं महत्त्व काय आहे, हा कन्सेप्ट पहिले आपण समजावून घेऊ. आपला भारत जाती, धर्म, पंथ, संप्रदाय अशा विविधतेने नटलेला आहे. या देशात हजारो भाषा आहे, कितीतरी धर्म आहे, 75,000 जाती आहे, अलग अलग संस्कृती आहे, अलग अलग वेशभूषा आहे, विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेमध्ये एकता ही जी आपल्या देशामध्ये आहे त्याचं सटीक आणि महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यघटना आहे. आणि ही राज्यघटना आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला पूर्ण झाली. ठीक आहे, 2 महिने लेट, 26 जानेवारी 1950ला ती अंमलात आली. तर या राज्यघटनेचं महत्त्व सांगायचं झालं तर या राज्यघटनेचं महत्त्व काय हे समजून घेण्याकरता सर्वप्रथम आपल्याला आपला इतिहास समजून घ्यावा लागेल. हिंदी में ऐसा बोला जाता है, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो कभी इतिहास नहीं बना सकती. अगर आपको इतिहास बनाना है तो सर्वप्रथम तुम्हें अपना इतिहास को जानना पड़ेगा. आपल्या देशाचं वास्तव जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्या देशामध्ये ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र आणि अतिशूद्र अशी वरून खाली अपवर्ड डायरेक्शन, अपवर्ड टू डाऊन अशी सिस्टीम होती. सर्वात वरतं ब्राह्मणाला विद्या ग्रहण करण्याचा अधिकार, ब्राह्मणाला धर्म कसा राबवायचा याचा अधिकार, पूजापाठ कसा करायचा याचा अधिकार, सर्व प्रकारचे अधिकार ब्राह्मणाला होते. वैश्याला व्यापार करण्याचा अधिकार, चांगलं जीवन जगण्याचा अधिकार, क्षत्रियाला देश रक्षण करण्याचा अधिकार. चौथा वर्ण होता शूद्र. शूद्राला एकच अधिकार होता. तो अधिकार कोणता होता? सेवा करण्याचा अधिकार. सेवा करणे का अधिकार आहे. सेवा करणे म्हणजे नोकरी करणे, चाकरी करणे, गुलामी करणे, पण तो अधिकार शूद्राला होतो. शूद्र म्हणजे कोण? आजचे ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, ज्यामध्ये आज भारतामध्ये 3,743 जाती मोडतात. त्याच्याही खाली एक समाज होता, तो होता अतिशूद्र, जे आजचे SC आणि ST, शेड्यूल कास्ट. त्यांना तर सेवा करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना गावाच्या बाहेर, गावकुसाबाहेर राहावे लागत होते. त्यांच्या विहिरी अलग होत्या, अनटचेबल पीपल होते. त्यांचा स्पर्श, त्यांची सावलीसुद्धा कोणी सहन करायचे नाही. आणि त्यापेक्षाही खाली एक समाज होता, तो होता ST, शेड्यूल ट्राईब, आदिवासी समाज, जो जंगलामध्ये राहायचा. बरोबर आहे. तर अशा प्रकारे सेवा करणे हा काही अधिकार नाही आहे, तो ओबीसीला होता. SC STला तर गावाच्या बाहेर राहावं लागत होतं, ST जंगलात राहत होता. म्हणजे अन्याय होता. दीन दुखी दलित लोक होते, गुलाम लोक होते, स्त्रियांचे सुद्धा पूर्ण हक्क अधिकार हिरावून घेतलेले होते. एकंदरीत परिस्थिती खूप वाईट होती. जसे जनावर जगतात, कुत्रे, मांजरं, ढोरं, डुकरं जगतात, असा हा शूद्र आणि अतिशूद्र समाज जगत होता. कधीकधी या समाजाला वाटत होतं का आपलंही काही अस्तित्व असलं पाहिजे, आपलंही काही जीवनमान चांगलं असलं पाहिजे, याकरता संघर्ष करायचा. कितीतरी महापुरुष आले, त्यांनी ओबीसी समाजामध्ये आले, SC समाजामध्ये आले, ST समाजामध्ये आले, संघर्ष केला. पण त्या संघर्षाला अंतिम स्वरूप प्राप्त झालं नाही व हक्क अधिकार मिळाले नाही. मनोवाद्यांनी जो आपला मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता त्याच्या माध्यमातून त्यांची सिस्टीम राबवणं सुरू ठेवली. असा हजारो वर्षाचा इतिहास आहे. पण हजार वर्षाच्या संघर्षानंतर भारतामध्ये ब्रिटिश लोक आले. ब्रिटिश मिशनरी स्कूल आणले. त्या स्कूलमध्ये भारतातले काही लोक शिकले. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारखा व्यक्तीसुद्धा शिक्षण घेतलं. ज्याचा शैक्षणिक वारसा नसलेला व्यक्ती शाळेमध्ये जातो, शिक्षण घेतो, त्याला शिक्षण द्यायलासुद्धा कोणी तयार नसते, वर्गाच्या बाहेर बसतो, पाणी मिळत नाही,
बिना पाण्या वाचून दिवसभर शाळेमध्ये वेळ घालवतो, असा व्यक्ती मनामध्ये एक राग निर्माण होते का आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आतावरी महापुरुषाने संघर्ष केला, पण त्या संघर्षाची लेखाजोखा नव्हता. मग बाबासाहेबांनी ठरवलं की लढाई जी आहे ही लढाई जी आहे ही बुद्धिमत्तेची लढाई आहे, ही टॅलेंटची लढाई आहे, ही वैचारिक लढाई आहे. ही लढाई जर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर आपली वैचारिक पातळी हे यांच्यापेक्षा वरची पाहिजे, आपलं टॅलेंट यांच्यापेक्षा हाय पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, तर त्यांनी मग विदेशात गेले, शिक्षण शिकले, इंग्लंडला शिकले, अमेरिकेला शिकले, 12-12 घंटे अभ्यास केला. त्यांच्या पूर्ण एज्युकेशन लाईफमध्ये त्यांना 50% वर मार्क नाही आहे, परंतु त्यांनी 12-12 तास वाचन केलेलं आहे. तर त्यांनी कोणता अभ्यास केला असेल, तर त्यांनी शाळेचा अभ्यास कमी केला आणि अवांतर अभ्यास जास्त केला. रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती, दुनियाभराच्या क्रांतीचा अभ्यास केला आणि त्यांनी ठरवलं की इंडियात जाऊन आपल्याला क्रांती करायची आहे. आणि इंडियामध्ये त्यांनी मग सुरुवात केली. मग त्यांनी 2 प्रकारची लढाई लढली. एक लढाई ग्राउंड लेवलवर आणि एक लढाई बौद्धिक लढाई, डॉक्युमेंटरी लढाई. जेही लढाई ते ग्राउंड लेवलवर लढायचे, रात्रीच्या वेळेस त्याचं लिखाण करायचे. आणि सर्व लढाई लढत असताना समाजाचा इतंभूत अभ्यास असल्यामुळे त्यांना शेवटी पार्लमेंटमध्ये राज्यघटना लिहिण्याकरता मोठ्या मुश्किलने संधी मिळाली. संधी गेली आली, परंतु ब्रिटिश लोकांनी तय केलं की आम्हाला इंडिया सोडायचं आहे, परंतु इंडिया सोडण्यापूर्वी तुम्ही आम्हाला अशी नियमावली द्या, राज्यघटना द्या का जेणेकरून इंडिया आम्ही तुम्हाला सोपवू. कारण ब्रिटिश दुसऱ्या महायुद्धामध्ये कमकुवत झाला होता व त्यांना इंडिया सांभाळणे शक्य नव्हतं, त्यांना इंडिया सोडायचा होता. मग त्यांनी डिमांड केली. त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू होते. मग त्यांना ब्रिटिश लोकांनी सांगितलं की तुमच्यामध्ये देशामध्ये एकच असा माणूस आहे जे हा राज्यघटना लिहू शकते, एवढा मोठा अभ्यास त्याचा वास्ट आहे, तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग सर्व ॲडजस्टमेंट करून त्यांना पार्लमेंटरी बोर्ड संविधानिक समितीमध्ये घेण्यात आलं. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाज वंचित होता, जो समाज आउटडेटेड होता, आउटकास्ट होता, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्या अर्थाने राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल ॲड केले. त्यांनी सर्वात पहिलं चांगलं काम कोणतं केलं, त्यांचं सर्वात पहिलं आणि चांगलं काम म्हणजे या देशात 75,000 जाती होत्या. त्या 75,000 जातीला त्यांनी 9 सामाजिक समूहात रूपांतरित केलं. म्हणजे OBC, अदर बॅकवर्ड क्लास, त्यामध्ये आज 3,743 जाती आहे. 3,743 गुणल्या 12.5 जाती. SCमध्ये जाती आहे 1500, 1500 गुणल्या 12.5. STमध्ये 750 गुणल्या 12.5. या 75,000 जातीला आणलं 9 सामाजिक समूहामध्ये. OBC, SC, ST, NT, MBC, मायनॉरिटी. ठीक आहे. म्हणजे आज तेली कुणबी माळी बोलण्याची गरज नाही आहे. OBC म्हणलं तरी चालते. OBC म्हणजे सर्व आले. SC म्हणलं सर्व चाले, ST म्हणलं सर्व चाले. आणि त्यांनी काय काय केलं, मग त्यांनी राज्यघटना लिहिली जे आपल्या सर्वसामान्याच्या हिताची आहे. त्यामध्ये कलम नंबर 1, इंडिया इज अ भारत. बाबासाहेबांना माहीत होतं हे जे मनुवादी लोक आहे हे लोक इंडिया इज अ हिंदुस्तान करेल. हिंदुस्तान केलं तर हिंदू आणि मुस्लिम झगडे लावेल. मग आपली जी OBCची, SC, STची एनर्जी आहे, ऊर्जा आहे, टॅलेंट आहे, टाईम आहे, हा झगड्यात लागून जाईल आणि विकास काही होणार नाही. मग त्यांना हे दूरदृष्टी होती, हे लॉजिक होतं. मग त्यांनी इंडिया इज अ भारत केलं. मग अशा प्रकारे त्यांचे जेवढेही राज्यघटना लिहिली आहे त्याच्यावर त्यांनी राईट ऑफ इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार दिला. आर्टिकल 14 तुम्ही पहा, कायद्यापुढे सर्व समान आहे. धीरूभाई अंबानीने एखादी गुन्हा केला, खून केला, त्याला तेवढीच सजा होते जेवढी सजा एखाद्या गरीब माणसाने गुन्हा केला, खून केला, त्याला तीच सजा होते. कारण कायद्यासमोर कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही. कायद्यासमोर सर्व कसे आहे, समान आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ हा कायदा त्यांनी आणला कलम नंबर 14 नुसार. आर्टिकल 15 पण त्यांनी वंश, जात, धर्म, लिंग यांच्या बेसवर कोणीही कोणामध्ये भेदभाव करणार नाही. कारण याचा अर्थ असा होते की राज्यघटना लिहिण्याच्या पूर्वी, राज्यघटना
26 नोव्हेंबरच्या अगोदर, अंमलात येण्याच्या अगोदर, 1949च्या अगोदर भारतामध्ये जातीच्या बेसवर भेदभाव व्हायचे, लिंगाच्या बेसवर व्हायचे. आज स्त्री पुरुष समान आहे, लिंगाच्या बेसवर सुद्धा भेदभाव नाही आहे. जे राईट्स पुरुषाला आहे त्याच्यापेक्षा 33% आरक्षण देऊन जास्त राईट्स स्त्रीला आहे. कारण जे डाऊन प्रोडेंट समाज होता त्यांना अप आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुमच्या जन्मस्थळावरून जन्मगावावरून सुद्धा भेदभाव केला जाणार नाही. हे सर्व भेदभाव राज्यघटना अंमलात येण्याच्या अगोदर होते, म्हणून त्यांनी हा नियम आर्टिकल टाकला. आर्टिकल नंबर 16, सार्वजनिक सेवा योजनेतील सर्वांना समान संधी. तुम्ही कुठेही नोकरी करू शकता, कुठेही नोकरी करू शकता. देशामध्ये तुम्हाला कुठेही नोकरी भेटेल. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये स्किल आहे, हुनर आहे, तुम्हाला तुमच्या नोकरीपासून तुमच्या योग्यतेनुसार कोणी वंचित ठेवू शकत नाही. हे आर्टिकल नंबर 16 दिलेलं आहे. आर्टिकल नंबर 17 त्यांनी टाकला आहे, ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता निवारण. तुम्हाला माहीत आहे, कारण भारतामध्ये अस्पृश्यता होती, अनटचेबल लोक होते, ज्यांची सावली कोणी सहन नाही करायचं, ज्यांना गावात कोणी प्रवेश नाही द्यायचं, ज्यांच्या विहिरी वेगळ्या होत्या, त्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता, सर्वसामान्यवानी जीवन जगण्याकरता त्यांनी एक कायदा बनला की आता याच्यापुढे अनटचॅबिलिटी चालणार नाही आणि जो अनटचॅबिलिटी फॉलो करेल तो कायद्यानुसार गुन्हेगार राहील व त्याला सजा होईल. म्हणजे कायद्यासमोर सर्व समान आणण्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केला. राज्यघटनेने तुम्हाला काही नाही दिलं. राईट ऑफ फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार दिला. आज जे मी तुमच्यासमोर बोलत आहो हे फ्रीडम ऑफ स्पीच आहे. आर्टिकल नंबर 19 नुसार फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, भाषण देण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य. तुम्ही शांततेमध्ये जमाव करू शकता, 50 लोकांना एकत्र करू शकता, त्यांना कन्व्हिन्स करू शकता, तुम्ही संघटन स्थापन करू शकता, संघटनेच्या माध्यमातून तुम्ही मोठी लढाई लढू शकता. हे सर्व तुम्हाला आर्टिकल नंबर 19 नुसार मिळालं आहे. म्हणून आज देशामध्ये हजारो संघटना काम करत आहे. कामगार संघटना आहे, ओबीसी संघटना आहे, एस टी संघटना आहे, युनियन आहे. ह्या सर्व कलम नंबर 19 नुसार आहे, आर्टिकल नंबर 19 नुसार आहे. ठीक आहे. इवन तुम्हाला भारतात कुठंही मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य आर्टिकल नंबर 19 आहे. तुम्ही भारतामध्ये कुठेही घुमा, तुम्हाला कोणी अडवणार नाही. हे राईट्स तुम्हाला कलम नंबर 19ने दिलेले आहे. हे सर्व तुम्ही जे जीवन जगता ना, हे सर्व नियम राज्यघटनेमध्ये लिहिलेले आहे. तुम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणत्या तुम्ही धार्मिक आहात, तुम्हाला फ्रीडम ऑफ रिलिजन दिलेलं आहे, तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे. जर तुम्ही आर्टिकल नंबर 21 चेक कराल तर तुमच्या जीविताची हानी झाली नाही पाहिजे, तुमचं जीव हा सुरक्षित राहिला पाहिजे. तर तुम्हाला जीवित चांगलं सुरक्षित जगण्याकरता फंडामेंटल राईट्स मिळालेले आहे. 14 वर्षाच्या आतल्या कामगाराला, मुलाला कोणीच कंपनीमध्ये कामाला ठेवू शकत नाही. तो कायद्याने गुन्हा आहे, कारण त्याचं जे प्रोग्रेस आहे ते रोखली नाही पाहिजे, त्यांनी शिक्षण शिकलं पाहिजे. आणि देशामध्ये राज्यघटनेने तुम्हाला इतके मूलभूत अधिकार दिलेले आहे की एका आईने जर एका बाळाला जन्म दिल्यानंतर ती आई त्या बाळाला मारू शकत नाही. जर त्या आईनं बाळाला मारलं तर ती आई गुन्हेगार ठरते, कारण त्या बाळाले नंतर फ्रीडम ऑफ फंडामेंटल राईट्स देशाचा राज्यघटनेचा कायदा लागू होते, त्याला कायद्यानुसार जगण्याचा अधिकार आहे. त्याची आईसुद्धा त्याला मारू शकत नाही. जर तिने मारलं तर ती गुन्हेगार ठरते. हे कोणी दिलं आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉन्स्टिट्यूशननं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून तुम्ही आज आनंदानं, गुणगोविंदानं आणि सुखानं या भारतामध्ये जगत आहात. तुम्हाला राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, शोषणाविरुद्धचे हक्क. तुमचं शोषण कोणी करू शकत नाही, तुमच्यासोबत दुर्व्यवहार कोणी करू शकत नाही, तुमच्यासोबत चुकीचं कोणी वागू शकत नाही. हे सुद्धा फ्रीडम तुम्हाला कॉन्स्टिट्यूशननं दिलेलं आहे. तर मित्रांनो, फ्रीडम ऑफ इक्वॅलिटी, राईट ऑफ इक्वॅलिटी, राईट ऑफ फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे. तुम्हाला धर्मस्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणत्याही धर्मात जाऊ शकता, तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता, तुम्ही कोणत्याही देवाची आराधना करू शकता. तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुम्ही नवीन धर्म स्वीकारू शकता कोणताही, तुम्हाला कोणी अडवणार नाही. तुम्ही तुमचं कोणतंही जेही कल्चर असेल, कलम नंबर 29 नुसार तुम्ही तुमच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी राबवू शकता, तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. हे सर्व
तुम्हाला मिळाला आहे, ठीक आहे, हे झालं तुमचे राईट्स, अधिकार. पण तुम्हाला काही कर्तव्य बजवायचे आहे. अधिकार आहे तर कर्तव्य आहे. समजा तुम्हाला रोडनं जायचा अधिकार दिला आहे, पण कोणत्या बाजूला जायचं आहे हे कर्तव्य तुम्हाला बजवावं लागेल. तुम्ही रॉंग मार्गाने गेले तर तुम्हाला सजा होऊ शकते. म्हणजे तुम्हाला अधिकार दिले आहे, तुम्हाला काही कर्तव्य बजावण्याची गरज आहे, ते राज्यघटनेने सांगितलेलं आहे. तर मला या सर्व मुद्द्याच्या मागे एक मुद्दा पुन्हा तुम्हाला समजावून सांगायचा आहे की जेव्हा तुम्ही ही राज्यघटना आहे ना, हा असा ग्रंथ आहे का हा जर एक ग्रंथ जर भारतामध्ये जिवंत राहिला तर तुमचे हजारो ग्रंथ जिवंत राहील. कुराण जिवंत राहील, बायबल जिवंत राहील, गीता जिवंत राहील. कारण कलम नंबर 28 तुम्हाला फ्रीडम ऑफ रिलिजन देत आहे, धार्मिक स्वातंत्र्य देत आहे. श्रद्धेचं व उपासनेचं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही कोणत्याही देवावर श्रद्धा ठेवू शकता, कोणत्याही धर्म स्वीकारू शकता. हे कोणी दिलं आहे? राज्यघटनेने दिलं आहे. आणि जर ही राज्यघटना नष्ट झाली आणि एका विशिष्ट जातीचा, समाजाचा पगडा तुमच्यावर आला, त्यानं हुकुमशाही राबवली, त्यानं देशातलं राज्यघटना नष्ट केली, तर मग तुम्हाला त्यांचेच आचार ऐकायला लागेल, त्यांचेच विचार ऐकायला लागेल. ते वैचारिक गुलामी तुमच्यावर लादतील आणि तुमचं जे फ्रीडम आहे हे नष्ट होईल. हे नष्ट का होईल? जेव्हा राज्यघटना नष्ट झाली तर. आणि विशिष्ट समाज, विशिष्ट लोक, विशिष्ट राजकीय पार्ट्या हे राज्यघटना नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. कारण त्यांना तुमच्यावर हुकुमशाही गाजवायची आहे, त्यांना तुम्हाला मुठ्ठीमध्ये ठेवायचं आहे. म्हणून ते वारंवार हा प्रयत्न करतात की या देशाची जेवढी सत्ता आहे त्याचं केंद्रीकरण झालं पाहिजे. राज्यघटना म्हणते सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळे राईट्स मिळाले पाहिजे. कलेक्टरचा राईट्स वेगळा आहे, आमदाराचा राईट्स वेगळा आहे, खासदाराचा राईट्स वेगळा आहे, शिक्षकाचा राईट्स वेगळा आहे, कर्मचाऱ्याचा राईट्स वेगळा आहे. प्रत्येकाला आपापल्या परीने पॉवर मिळालेली आहे आणि तो आपल्या पॉवरनुसार जीवन जगतो. प्रत्येकाला फील होते का मी काहीतरी वेगळा आहो, मला काहीतरी पॉवर मिळाली आहे. तर हे केव्हा घडते? जेव्हा प्रत्येकानुसार त्याला अधिकार मिळते. म्हणजे त्याला म्हणते सत्तेचं विकेंद्रीकरण. परंतु ही जी सरकार आहे आज, विद्यमान सरकार, ही सत्तेचं केंद्रीकरण करत आहे. जर तुम्हाला तुमचं फ्रीडम वाचवायचं असेल, तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच वाचवायचं असेल, तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वाचवायचं असेल, तुम्हाला तुमचं धार्मिक स्वातंत्र्य वाचवायचं असेल, तुमचं शिक्षण जर वाचवायचं असेल, तर मात्र तुम्हाला ही राज्यघटना वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला हुशार बनवणं आवश्यक आहे, कारण ही बौद्धिक लढाई आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीतला धारदार बनवणं आवश्यक आहे. व तुम्हाला देशाची सिस्टीम काम कशी करते हे समजावून घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर आज असे मेलग्यावानी जगले गोंगलगायसारखे, तर समजून जायचं का तुमचे हे अधिकार खतम झाले आणि तुम्ही तर गोंगलगायसारखे जगान. मग तुमची जी येणारी पिढी आहे ना, हे गुलामीत जगन. आणि बाबासाहेब आंबेडकरचं वाक्य होतं, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, मग ते बंड करून उठेल. पण आज गुलाम हा इतका गुलाम बनलेला आहे का मी गुलाम आहो हाही अहसास त्याला नाही आहे. आणि एज्युकेशन, भारतीय शिक्षण प्रणाली इतकी थर्ड क्लास आहे का शिक्षण मुलं घेत आहे, पण ते शिक्षण बाबासाहेबांनी म्हटलं होतं की एज्युकेशन इज अ मिल्क ऑफ टायग्रेस, हू वन विल सक इट दे विल रोअर लाईक अ टायगर. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुल्यासारखं शिवाय राहणार नाही. परंतु आजच्या शिक्षण प्रणाली अशी आहे का गुरगुरनं सोडा, तो म्याव म्याव करत आहे आणि कोणाच्या नाही कोणाच्या टाटाखालचं मांजर बनत आहे आणि तो म्याव म्याव करत आहे. हे का घडतं आहे माहीत आहे का? कारण शिक्षण प्रणाली थर्ड क्लास आहे. स्किल बेस एज्युकेशन नाही आहे, टॅलेंट बेस एज्युकेशन नाही आहे. आणि हे एज्युकेशन प्रणाली तुम्हाला मोठं बनवू देणार नाही. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो राज्यघटना वाचवायची आहे, तुम्हाला अवांतर वाचन करायचं आहे, जीवनातल्या वेगळ्या पैलूला समजून घ्यायचं आहे. आणि जिथे तुमचा विकास होते ते पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचून अंमलात आणायचे आहे. कारण अनुभव घेणंसुद्धा आवश्यक आहे. कारण जगात पहिले अनुभव आला, मग पुस्तक आलं. पण पुस्तक वाचणं का आवश्यक आहे? कारण आपल्या जुन्या महापुरुषांनी, आपल्या पूर्वजांनी जो संघर्ष केला, तो संघर्ष त्यांनी पुस्तकात लिहून ठेवलेला आहे. वाईज मॅन ऑलवेज लर्न फ्रॉम अदर्स एक्सपिरियन्स. शहाणा माणूस नेहमी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो. वाचन केल्यामुळे काय होते की ज्यांनी जे चुका केल्या आपल्या पूर्वजांनी, चुका न करता आपण अनुभवातून शहाणा बनतो त्यांच्या अनुभवातून, आणि आपण कमी वेळात जास्त प्रोग्रेस करतो. म्हणून अवांतर वाचन करणं आवश्यक आहे.
आणि राज्यघटना वाचवणं आवश्यक आहे. राज्यघटना वाचेल तर तुमचं आमचं सर्वांचं स्वातंत्र्य वाचेल. राज्यघटना वाचेल तर आम्ही आनंदानं गुणगोविंदानं माणुसकीनं जगू शकू. बघून आम्हा सर्वांचं पहिलं आणि अंतिम कर्तव्य आहे की देश वाचवायचा असेल तर कॉन्स्टिट्यूशन वाचवलं पाहिजे. आणि कॉन्स्टिट्यूशन वाचवायचं असेल तर जे विद्यमान सरकार आहे ह्या सरकारला सत्तेतून हकलणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सत्तेतून हकलाच असेल तर कलम नंबर 121नुसार तर तुम्हाला फ्रीडम ऑफ व्होट ऑफ राईट्स मताधिकार दिला आहे. मताचा अधिकार मित्रांनो लक्षात द्या, तो शब्द मतदान नाही आहे. मतदान देणे म्हणजे बिना अपेक्षण देणे होते. आपल्या देशामध्ये दान शब्द हा चुकीचा आहे. कन्यादान, मतदान. कन्या का वस्तू आहे, तिला दान दिले जाते. ती व्यक्ती आहे यार, तिला भावना आहे, तिला विचार आहे, फिलिंग आहे. दान आपण देतो निर्जीव वस्तू, मोबाईल, पेन. मताधिकार आहे तो, तुम्हाला तुमचा मताचा अधिकार गाजवायचा आहे. आणि मताचा अधिकार असताना तुम्हाला 500 रुपयाची नोट, 1000 रुपयाची नोट, दारू मटण घेऊन नाही गाजवायचं आहे. कारण त्या 500 रुपयाच्या नोटच्या चक्करमध्ये तुम्ही तुमच्या पिढीचं भविष्य बर्बाद करता. जर राज्यघटना वाचवायची आहे तर अशा लोकांना मताधिकार द्या, मत द्या की जे लोक राज्यघटनेचं रक्षण करू शकते आणि देश वाचवू शकते आणि आपलं जीवन वाचवू शकते. इतकं बोलून मी माझे 2 शब्द तुमच्यासमोर समाप्त करत आहे. पुन्हा एक वेळा सर्वांना 26 नोव्हेंबरच्या संविधान दिनाच्या शुभेच्छा.